बस स्टँडवर ड्रायव्हर म्हणाला, ताई तुम्ही उतरा खाली, तुमच्यासोबत लहान लेकरं आहेत. आणि त्यानंतर त्या बस ड्रायव्हरचे हे शब्द आणि त्यानंतर त्या अख्खं कुटुंब वाचलेलं आहे. मात्र यामध्ये त्या देवदूताचा म्हणजेच त्या ड्रायव्हरचा अंत झालेला आहे. आता ही घटना नक्की काय आहे आणि या ड्रायव्हरने कशाप्रकारे या कुटुंबाचे प्राण वाचवले आणि कशाप्रकारे तो म्हणाला होता की ताई तुम्ही उतरा खाली, आणि हे सर्व कुटुंब उतरल्यानंतर या सर्वांचा जीव कसा वाचलेला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की पहा. मंगळवारचा तो दुपारचा प्रहर नेहमीसारखाच संत होता, पण गुजरातमधील सुरतजवळील बारडोली उवा महामार्गावर दुपारी 3च्या सुमारास काळाने असा काही गाळा घातला की ज्याच्या कल्पनेनेही आजही अंगावर शहारे येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी म्हणजेच धुळे आणि जामनेर आगाराच्या 2 बसेस महामार्गावरून जात असताना अचानक मग त्यांच्यासोबत पुढे काय घडलं आणि मग त्या ड्रायव्हरने कशाप्रकारे या कुटुंबाचा जीव वाचवला ते सुद्धा तुम्ही पहा. मग 7 प्रवाशांचा यामध्ये आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी अंत झाला होता. तब्बल 40हून अधिक प्रवासी या अपघातात गंभीररित्या जखमी झाले होते आणि संपूर्ण परिसरात किंकाळ्या, आक्रोश आणि धुराचे लोट पसरले होते. मात्र याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातातून अत्यंत चमत्कारिक आणि दैवी पद्धतीने बचावलेल्या एका पाटील कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी आता समोर आलेली आहे. मृत्यू अगदी समोर उभा असताना केवळ एका एसटी चालकाच्या माणुसकीने आणि संवेदनशीलतेने एका कुटुंबाला जीवदान कसे दिले याचा थरारक अनुभव आणि ही घटना तुम्ही आज बघितली पाहिजे. दुःखाचा प्रसंग आणि परतीचा प्रवास. सुरत येथे राहणाऱ्या ज्योत्स्ना विनोद पाटील यांच्या कुटुंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला होता. 1 जून रोजी त्यांचे चुलत काका विनायक पाटील यांचा अचानक निधन झालं होतं. आणि मग आता या कुटुंबासोबत नक्की काय घडलेलं आहे ते तुम्ही पहा. म्हणजे या पाटील कुटुंबासोबत असं झालं होतं की 1 जून रोजी त्यांचे चुलत काका विनायक पाटील यांचे अचानक निधन झाले होते. या दुःखद प्रसंगात सामील होण्यासाठी आणि अंत्यविधीसाठी ज्योत्स्ना पाटील या सुरतहून आपल्या मूळ गावी म्हणजेच नावापूर येथे आल्या होत्या. सोमवारी दिनांक 2 जून रोजी अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पडले. त्यानंतर मंगळवारी ज्योत्स्ना पाटील त्यांचे वृद्ध सासरे गणेश पाटील आणि त्यांची 2 लहान जुळी मुले असा हा परिवार परत सुरतला जाण्यासाठी निघाला. दुपाराच्या सुमारास मग हे सर्वजण नवापूर बस स्थानकावर पोहोचले. त्यावेळी बस स्थानकात जामनेर सुरत ही बस उभी होती. सुरतला लवकर पोहोचायचे या विचाराने वृद्ध सासरे गणेश पाटील हे सामान घेऊन आधीच बसले होते. बसमध्ये चढले. त्यांच्या मागे ज्योत्स्ना पाटील या आपल्या 2 जुळ्या मुलांना कडेवर घेऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. लहान लेकरं आहेत, मागून या, तो देवदूतासारखा सल्ला. त्या दिवशी जामनेर सुरत बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्या उन्हाचा उकाडा आणि प्रवाशांची झुंबड उडाली होती. 2 लहान मुलांना घेऊन ज्योत्स्ना पाटील यांची होत असलेली धावपळ बसच्या चालकाने आरशातून पाहिली. त्या चालकाच्या मनात एक प्रवाशाबद्दल, विशेष एका मातेबद्दल आणि तिच्या लहान मुलांबद्दल कणव दाटून आला. चालकाने अत्यंत संवेदनशीलतेने ज्योत्स्ना पाटील यांना थांबवले आणि आदरपूर्वक सांगितले की ताई, लहान लेकरं सोबत आहेत. या बसमध्ये आधीच खूप गर्दी आहे, उभा राहायला जागा नाही. अशा गर्दीत तुम्हाला आणि लहान मुलांना खूप त्रास होईल. प्रवास गैरसोयीचा ठरेल. तुम्ही या बसने नका येऊ, मागून दुसरी बस येईल. आरामशीर दुसऱ्या बसने या. चालकाचे हे शब्द अक्षरशः ज्योत्स्ना पाटील यांच्या कानावर पडले आणि क्षणभर त्यासुद्धा थांबल्या. त्यांच्यासुद्धा मनात एक वेगळीच पाल चुकचुकली आणि त्यांनीसुद्धा थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासुद्धा कानावर हे शब्द पडले आणि त्यांनी कुठेतरी असं त्यांना वाटलं की खरोखरच या ड्रायव्हरचं आपण ऐकायला हवं. ज्योत्स्ना पाटील क्षणभर थांबल्या. त्यांनी विचार केला की चालक बोलतोय ते खरंच आहे. एवढ्या गर्दीत लहान मुलांना घेऊन जाणे त्रासदायक ठरेल. त्यांनी बसमध्ये आधीच चढलेल्या आपल्या सासऱ्यांना खाली उतरवले. चालक केवळ आपली ड्युटी करत नव्हता, तर तो एका कुटुंबाची काळजी करत होता. चालकाच्या या शब्दावर विश्वास ठेवून पाटील कुटुंब त्या बसमधून उतरले आणि काही वेळाने आलेल्या गुजरात डेपोच्या नावापूर सुरत बसमध्ये सुखाने बसले. डोळ्यांदेखत काळाचा थरार. नवापूर बस स्थानकातून ती गर्दी जामनेर सुरत बस पाटील कुटुंबाच्या डोळ्यादेखत आधी निघून गेली. त्या चालकाने हात दाखवून बस पुढे नेली. त्यानंतर काही वेळाने गुजरात डेपोची बस ही सुरतच्या दिशेने रवाना झाली. प्रवास व्यवस्थित सुरू होता, पण पुढच्या 2 तासात नियतीच्या मनात काही होते.
याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती. तो प्रवास पाटील कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात भीषण आणि कधीही न विसरता येणारा अनुभव ठरणार होता. त्यांची बस जेव्हा बारडोलीजवळ पोहोचली तेव्हा अचानक महामार्गावरील वाहतूक थांबवली आणि समोर येणाऱ्या गाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला होता आणि दूरवर धुराचे काळे लोट आकाशात झोपवताना दिसत होते. पाटील कुटुंबाच्या बस चालकाने गाडी बाजूला घेतली. ज्योत्स्ना पाटील यांनी खिडकीतून बाहेर पाहिले आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. समोर एक अंगावर काटा येणारं भयानक दृश्य होतं. ज्या बसमध्ये काही तासांपूर्वी ते स्वतः बसणार होते, ज्या बसमधून चालकाच्या सांगण्यावरून ते खाली उतरले होते, तीच जामनेर सुरत बस समोर पूर्णपणे जळून खाक झाली होती. दुसऱ्या बसशी झालेल्या भीषण धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे अक्षरशः तुकडे झाले होते आणि त्या तुकड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यू झाला होता. हो, तो जो ड्रायव्हर होता ना, त्याने अक्षरशः पाटील कुटुंबाला सांगितलं होतं की तुम्ही मागून या बसमध्ये खूप गर्दी आहे, तुमच्या मुलांचे आणि तुमचे खूप हाल होतील, असं त्या ड्रायव्हरने त्यांना सल्ला दिला होता. आता तोच ड्रायव्हर या जगातून गेला होता. भीषण आगीमध्ये अनेक प्रवासी आत अडकले होते. जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ सुरू होती. जखमींचे ओरडणे, आक्रोश आणि स्थानिक लोकांची मदतीसाठी चाललेली धावपळ पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला होता. पायाखालची जमीन सरकेल आणि डोळ्यात अश्रू आले. ते विदारक दृश्य पाहून ज्योत्स्ना पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले. काही तासांपूर्वीचा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर अगदी जिवंत झाला. भावुक होत आणि डोळ्यातील अश्रू आवरत ज्योत्स्ना पाटील म्हणाल्या, तो समोरचा आगीचा तांडव पाहून माझ्या अंगावर शहार आली. मनात विचार आला, जर काही तासांपूर्वी आम्ही त्या चालकाचे ऐकले नसते, गर्दी अजूनही हट्टाने त्याच बसमध्ये बसलो असतो, तर आज माझी 2 निरपराध लहान मुलं, माझे वृद्ध सासरे आणि आम्ही कोणीही जिवंत उरलं नसतो. त्या आगीच्या भयानस्थानी आमचेही कुटुंब संपले असते. हा विचार करून आजही माझे हातपाय कापतात. या भीषण अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात रवाना करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत पाटील कुटुंबाची बस जवळपास तासभर तिथेच थांबून होती. तो प्रत्येक क्षण ज्योत्स्ना पाटील यांच्यासाठी मृत्यूची जाणीव करून देणारा होता. चालकाच्या रूपाने धावला देव. शेवटी पोलिसांनी रस्ता मोकळा केल्यानंतर पाटील कुटुंबाचा पुढील प्रवास सुरू झाला आणि ते सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर त्या कुटुंबाच्या मनातील भीती कमी झालेली नाही, पण त्यासोबत परमेश्वराबद्दल कृतज्ञतेची भावना दाटून आली. हा प्रसंग म्हणजे पाटील कुटुंबासाठी मृत्यूला अगदी जवळून चकवा देऊन परत आल्यासारखा आहे. ज्योत्स्ना पाटील यांनी अत्यंत कृतज्ञतेने सांगितले की हा केवळ आमच्या पुनर्जन्म आणि परमेश्वर आमच्यावर आलेल्या जय गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्ही वाचलो, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्या एसटी चालकाचे संवेदनशील शब्द आमच्यासाठी साक्षात जीवनदान ठरलेले आहेत.